तुमच्या आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर संघर्ष नसेल तर संघर्ष जाणीवपूर्वक चूज करा, आणि जर असेल तर देवाला म्हणावं थँक्यू देवा, बस लढेंगे इसके साथ. काही लोकांना मोठं बनायचंय पण प्रॉब्लेम आले रडत बसतात. मी काय करू, तू घे रडक्या, कशाला बोंबलतोस? मी 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 काय केलंय? मी काय एवढी पापी आहे का? आणि मलाच का देव असं करतो? हो पापीच आहे तू. अरे भगवंत सांगतात, सिंपल रूल येतं की आपण सगळेजण चोर आहेत. भगवंत म्हणतात तुम्ही जे पण व्हेज नॉन व्हेज खाता त्याच्यात पाप आहे, आणि जो भगवंताला भोग छाडल्याशिवाय त्याच्यातलं पाप भक्षण होत. पण आपण किती खतरनाक माणसं आहेत, आणि आपण म्हणतो आपण काय पाप करतो. मॅन दिलेलं आहे ना, पण आता कळतंय पण वळत नाही. हा प्रॉब्लेम असेल, कळतंय पण वळत नाही. ते वळवण्यासाठी चांगल्या वातावरणात माणूस पाहिजे. संगतीचा परिणाम लय मोठा आहे. इथं प्लॉटची किंमत काय असेल? एक गुंठा 50-50 हजार. मग एक गुंठा 20 लाख, 50 लाख, 1 कोटी असं समजून चालूया. 1 कोटी प्लॉटची किंमत आहे. एक्झाम्पल मला कुठं घ्यायचं आहे राव, की 1 गुंठा 1 कोटीला आहे असं कळलं. 1 गुंठा 1 कोटीला आहे, तुम्ही तिथं जागा घेतली 1 कोटीनी. कितीनी? आणि अचानक कळलं की तिथं गव्हर्नमेंटनी मसनवटा आणलाय शेजारीच. आता त्या गुंठ्याची भाव काय होणार? 1 कोटीच्या जागी डायरेक्ट 5 लाख. 5 लाख तर राहीनच. गरीब गरीब कोणतरी घेणंच. जो म्हणून भूताला काय नाही घाबरत, मी घेतो. येस और नो? 1 कोटीच्या प्लॉटची किंमत डायरेक्ट पार 0. आणि समजा तुम्ही तिथं 1 कोटीला घेतला आणि कळलं की इथं शाहरुख खानचा मोठा बंगला होणार आहे, किंवा इथं जवळच एअरपोर्ट होणार आहे. मग आता तेव्हा जागेचा भाव काय असा? म्हणजे मॅटर आहे संगत. पहिलं मसनवाटा आला, साला कार्यक्रम झाला. नंतर एअरपोर्ट आलं, साला लाईफ झिंगाट झाली. असंच आहे. तुमची संगत जर अनसक्सेसफुल लोकात असल, नकारात्मक लोक, निगेटिव्ह लोक, फेल्युअर लोक, फक्त जनरली माझ्या हाजा करणारे लोक, तर साला तुमची व्हॅल्यू डाऊन होणार. आणि पण जर तुम्ही तुमच्यापेक्षा टॉप क्वालिटीच्या लोकांचा संग केला तर गॅरंटेड तुमच्या आयुष्यात यश भेटणार, म्हणजे भेटणार. फरक कशाचा आहे? संगतीचा. फरक कशाचा आहे? संगत लय मॅटर करते. कोळशामध्ये आग आहे पण त्याला भट्टीत टाकावं लागेल. भट्टीत गेले तर बी मध्ये झाड आहे पण त्याला जमिनीत लावावं. इथं प्रत्येक बसलेल्या व्यक्तीकडे ना अनलिमिटेड पोटेन्शियल आहे, फक्त त्याला संधी पाहिजे. काय पाहिजे? संधी पाहिजे. अक्षय कुमारचा एक व्हिडिओ ऐकला होता मी, आणि ते म्हणत होते मी जेव्हा स्टुडिओला जातो माझ्यापेक्षा फार सुंदर मुलं मुली ॲक्टिंगसाठी वेटिंगला उभा आहेत, मोठ्या मोठ्या लाईनला ऑडिशन देण्यासाठी तयार आहेत, तडफडतात. आणि जेव्हा मी गाडीत बसलेलो असतो माझ्याकडे बघतो, अरे म्हणतो साला आपण यांच्यापेक्षा तर काही दिसायला पण योग्य नव्हतो, तरी पण आपल्याला चान्स भेटला, यांना का नाही भेटू राहिला? तेव्हा तो म्हटला मेहनत तर गरजेची आहे, पण मेहनत सोबत लक, नशीब पण गरजेचं आहे. काय म्हटला? नशीब सुद्धा गरजेचं. आणि नशीब कशाने बनतं माहिती आहे का? योगा करून, मग बिर्याणी खाऊन, मग खोटं बोलून, निगेटिव्ह विचार करून. नशीब जसं स्टेटमेंट कशामुळं बनतं? बँकचं स्टेटमेंट कशामुळं बनतं? डेबिट क्रेडिट ट्रान्झॅक्शनला एकत्र प्रिंटआउटला स्टेटमेंट म्हणतात. येस ऑर नो? मग नशीब कशाने बनतं? ते ट्रान्झॅक्शन नशीब जे बनलं, लक ज्याला नाव दिलं जातं, त्याचं कसं बनतं? त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत? लगाव बुद्धी. लक म्हणजे काय? बरेचसे पुण्यकर्म एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात प्रकट होणं. समजतंय का? म्हणून मला असं वाटतं की काम करत राहा, काम करत राहा. रिझल्ट आले तरी काम, रिझल्ट नाही आला तरी काम, रिझल्ट खराब आला तरी काम, रिझल्ट चांगला आला तरी काम. कर्म करत राहा, कर्म करत राहा. गुड आणि बॅड सगळं चालू असन, आणि तुमच्या लाईफला एन्जॉय करत राहा. दॅट्स इट. येस, लक यालाच म्हणतात. त्या अक्षय कुमारच्या बोलण्यात नंतर मला पण रिअलाइज झालं, कुठं आपण लय मोठा तीर मारलाय, लय काम केलंय. असं काय केलंय?
मी पण बघितलं आमच्या इंडस्ट्रीमध्ये माझ्यापेक्षा फार लोक महत्वाचे, मेहनती लोक आहेत, तडफडून कामं करतात. का नाही भेटत? पण मला याचे उत्तर अध्यात्मातून भेटले. भेटत नाही म्हणून करणं थांबू नका, करत राहा. काय करा? करत राहा, सोडू नका. सोडण्यात काही मजा नाहीये, हार मानण्यात काहीच मजा नाहीये. माणूस हारून हारून किती वेळा हारू शकतो. कॉईन आहे कुणाकडे? कॉईन, 1 रुपयाचा कॉईन भेटेल मला. हा कॉईन आहे. 2 लोक फॉर एक्झाम्पल इथं असतील, 2 लोक, एक जण मला कोणतरी भेटल समोर. आता हा छापा आहे आणि हा काटा आहे. यांचा छापा आणि माझा काटा. हारून हारून जर आम्ही गेम खेळलो, माझा काटा आणि यांचा छापा, आम्ही 10 वेळा खेळलो, तर हारणारा मॅक्झिमम किती वेळा हारू शकतो? बोला. अरे 10च वेळा खेळायचे ना आम्हाला, तर मॅक्झिमम लिमिट काय आहे? मॅक्झिमम किती वेळा हारू शकतो आणि किती वेळा जिंकू शकतो? याला कॉमन सेन्स म्हणतात. पण खरंच ऍक्च्युली असं होऊ शकतं का? चला इथं या. भगवान कृष्ण शपथ घेऊन सांगतो, ज्यांनी 10 वेळा हरून दाखवायचं मी त्याला 10 लाख रुपये देतो. आणि यायचं, आणि जर मी जिंकलो, तुम्ही हरले, तर मला फक्त 11,000 द्यायचे. मी ते देवाच्या दानपेटीत टाकीन आणि 10 लाख जिंकायला चान्स आहेत. फुकटमध्ये खेळ खेळायचा. लाईफ पण अशीच आहे. फॉर एक्झाम्पल सर, तुमचा छापा आणि माझा काटा. हे बो लवकर थांब, आम्हाला वेळ नाही. हा, मी जिंकलो. काटा काटा, हा 2. हा, तुम्ही जिंकले. लक्षात ठेवा, छापा. काय झालं? 7 वेळा सहज जिंकलेत आणि 3 वेळा मी जिंकलोय. येस, यातून सांगायचं मला काय? एक्झाम्पल बघा, आम्ही 10 वेळा खेळलो, 10 वेळा मी हरलो का? किती वेळा हरलो? 7 वेळा हरलो. किती वेळा हरायचे? किती वेळा? आता तुम्हाला वाटतं का मी पुन्हा 10 वेळा खेळलो तर 7 वेळा हरण? हरू पण शकतो. काहीच नशीब लय डेंजर असतं. नशीब आहे तो नाही नाही काहीच नशीब लय डेंजर असतं. ते म्हणतात तुम्हाला नशीबच बदला ना, मग खेळणं थांबू नकोस. जिंकायचं असेल तर खेळत राहावं. कॉईनच्या हातात आहे कुणाच्या? कॉईनचं लॉ ऑफ ॲव्हरेज पण म्हणतं, तुम्ही टॉर्चमध्ये पण ॲव्हरेज 30% रिझल्ट येतो. मग टी व्ही, फ्रीज, मोबाईल, व्हायकल हे सगळं बदललं. सगळं बदललं. पहिलं एका घरात, एका गावात 4-5 टी व्ही असायचे आणि 10-20 जण बसायचे आणि मराठी पिक्चर पाहायचो आपण रविवारी. कोणी कोणी पाहिलेलं आहे? होयला. शुक्रवारी हिंदी कोणी कोणी पाहिलं आहे? त्यानंतर गाणे असायचे. कोणवरे असायचे गाणे? अरे बो, सगळे टी व्ही समोर असायचे आणि मराठी पिक्चर. काही ऑप्शन नसल्यावर लय मजा येते ना. तो पिक्चर ॲडव्हर्टाईज सुद्धा आम्ही अशा पाहिजे. अयो किती भारी दिसते. एक आलिपलाईला मायलेक होती त्यावेळेस, माहिती कोणाला कोणाला? आलिपलाईला भूताची. अरे फुल भूत बीत तपश्चर्याला राक्षस बसायचे. आणि त्या मालिकेतून मला काय शिकायला भेटलं? जेव्हा राक्षस तपश्चर्या बसायचे तेव्हा हे देव काय करायचे? हवा सोडायचे, पाऊल सोडायचे, साप आणायचे, काही नर्तकी डान्स करायचे येऊन आणि त्यांची तपश्चर्या भंग करायचे. का तर यांना वरदान नाही भेटलं पाहिजे. मला तेव्हा कळलं लाईफमध्ये ना, चला तपश्चर्या भंग करणारे लई येणार आहेत, आपण भंग नाही व्हायचं बॉस. मला त्या सिरियल मधून हे कळलं. मग मला सांगा, हे सगळं बदललं. कोणाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, मोबाईल आहे? कोण नोकिया वापरतं? पण एक काळ नोकिया कोणी कोणी वापरला? सापाचा गेम कोण कोण खेळला? सगळ्यात टाकू टाकू खेळले का नाही खेळले? कुठे नोकिया? नोकियाला लात घातला तुम्ही, कारण की नोकियाने अँड्रॉइड सिस्टम ॲक्सेप्ट नाही केलं. मग तुम्ही पण जुन्या पुराणे रस्ते, जुन्या पुराणेच पैसे कमवत असाल ना, हा समाज नाही तुमच्या घरचे लाता घालणार तुमच्यावर, नवीन मार्गाला ॲक्सेप्ट नाही केलं तर. पहिले डीएड बीएड बनवण्याला लई व्हॅल्यू होती माहिती आहे का? 15 वर्षापूर्वी. अयो डीएड 80,000 पगार. आता डीएड बीएड बिन पगार. अरे भाऊ, एक काळ तुम्ही एम एस शेट्टीला पण व्हॅल्यू होती की नव्हती? अरे अशी टिकी मी पहिल्यांदा एम एस शेट्टीवर गेलो, खुर्चीवर बसल्यानंतर कळ आईला काय मस्त वाटते वो साहेब बनणारे मी.
आता इथं मोबाईल मध्ये कॉम्प्युटर आले तरी काही लोक MSCIT शिकू राहिलेत. समजतंय का? जे MSCIT युट्यूबच्या व्हिडिओवर पाहू शकतात, काही लोक आणखीन टायपिंग मध्ये आहेत. आता हे आलंय. एक जणाला विचारलं काय शिकतोय, काय म्हणलं ITR शिकतोय. म्हणलं ITR वाल्याला जॉब नाही, काय करतो आता, टाइमपास म्हणून करू राहिलोय. म्हणलं मग पुढं कसं होईल, काय आता बघू कसं होईल, बापात जर झालं तसं आपलं होईल. म्हणलं तुझी काही चूक नाही आहे. मग मला सांगा, जर औषध एक्सपायर झालं, इफ मेडिसिन एक्सपायरी मेडिसिन तुम्ही खाल्ले तर काय होणार? एक्सपायर होणार. मग एक्सपायर झालेले स्किल, एक्सपायर झालेले शिक्षण, एक्सपायर झालेलं नॉलेज, एक्सपायर झालेलं एज्युकेशन घेऊन जर फिरत असताल बॅगामध्ये, चला तुम्हाला कोण कामं देणार? कामं नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत, पगार नाही आहे, असे नाही. लई लोकांना लई टॅलेंटेड एम्प्लॉय पाहिजेत, पण चला सगळे रद्दी येतात असे. चांगले चांगले एम्प्लॉय पाहिजेत कामगार लोकांना. कंपन्यामध्ये चांगले एक्सपर्ट क्लासचे एम्प्लॉय पाहिजेत, डोकं लावणारे. पण येतात कसे? टाइम भेटला रे भेटला, ते ऑफिसमध्ये कॅमेरा लावले तरी ते असं मूव करून इकडे रील बघत बसतं. आणि याचं काय प्रमोशन होणार आहे आमच्याचं? आणि हे म्हणते आमची जिंदगी बदलली पाहिजे. तू मरेपर्यंत ट्रेनमध्ये फिरणार तरी तो प्रमोशन होणार नाही. एकाच कंपनीमध्ये एकाला पगार 10 लाख, एकाला पगार 5 लाख, एकाला 3 लाख, एकाला 30,000, एकाला 7,000. आणि ते 7,000 आणि 15,000 काय बोंबलतो? पगार वाढ होत नाही. साहेब आपण ठेवली पगार वाढ. तुझ्या आतले स्किल तर तू अपडेट करत नाहीये. जेव्हा मला 3,000चं काम होतं ना, 3,000 पगार होता. एक आर्ट क्वालिटी डिपार्टमेंटला मला कामाला लावलं होतं, परमनंट व्हायचं होतं मला. तर तिथं मी एक ऑटोची मशीन मी डेव्हलप केली. सगळे परमनंट बिरमनंट सत्कार केला GMच्या हाताने. साला ट्रेनी पोरग 3,000 पगार आणि एक मशीन डेव्हलप केली. चला तेव्हा पण आपण महिन्याला आहे ना 3,000 पगार होता, पण काम करायचो 30,000चं 50,000चं. कारण की माहिती होतं आज नाही तो भगवान होलसेल के साथ देगा बॉस. कारण की कर्मावर विश्वास होता. आणि मी रिसेंटली गेलो त्याच कंपनीत लेक्चर द्यायला. सगळे परमनंट बिरमनंट मला भेटायला. मी म्हणायचो ए राऊत कुठे राऊत, जे मला मशीन पुसायला सांगायचा. हो, तिथं मी गाडी गेलो 1,10,00,000ची घेऊन. मी म्हणलं इथं बघितलं, म्हणले साहेब इथं सगळे मिळून सगळ्यांचं हायेस्ट पॅकेज वर्षाचं 25 लाख आहे. काय म्हणले? वर्षाचं 25 लाख. आणि म्हणले कोणाकोणतरी ऐकतंय तू 1.25 कोटी रुपये इन्कम टॅक्स पे करतो गव्हर्नमेंटला. म्हणलं हो साहेब तुमचीच कृपा आहे, तुम्ही परमनंट नाही केलं आम्हाला, म्हणून आम्ही दुसरीकडे काम शोधलं. यस, ज्या कंपनीत साला सायकल घेऊन कामाला जात होतो 3,000 पगारावर, ती पण लेडीज सायकल. आणि साला त्याच कंपनीत एक स्विफ्ट पण घेऊन गेलो, एक वेर्ना पण घेऊन गेलो, मर्सिडीज पण घेऊन गेलो, पुन्हा दुसरी मर्सिडीज घेऊन गेलो. माझी येत असेल का नसेल? जलती है दुनिया साला जलाने वाला चाहिए.